चांगली पद्धतशीर गेली. लग्न लागलं दादा. लग्न लागलं, जेवण खावं झाले आणि मग मुलगी विदाई. आता या मावल्याने ज्याने ज्याने आपलं कन्यादान केलं, आपल्या पुढे त्याने दुःख त्याने माहिती माय 9 महिने आपल्या उदरात आपल्या लेकीला सांभाळते आणि त्या लेकीला लहानाचं मोठं करते. तो आपला काळजाचा तुकडा दुसऱ्याला दान करते. ते तिचं दुःख तिला माहित त्या माऊलीला. प्रथम आपल्या ऐकलं गेली मुलगी जाते का आई जा बेटा. आशीर्वाद दिला मायने सुंदर. रखना कुल की लाज वो बेटी मेरी. आशीर्वाद दिला बेटा, सास ससुर की सेवा करना, सासू सासऱ्याची सेवा करायचो बेटा.
माझ्या कुळाचं नाव डोबावचं नको, माझ्या कुळाचं नाव उच्चार करतो आपल्या सासू वडील कोणी म्हणलं पाहिजे का काय बिचारीच्या मायने संस्कार घातले आता कोणी कोणी देते आशीर्वाद कामाला तर नाही मरत बेटा पण खाण्यानं मरते खाले सुस्ती नको करू 3-4 गण जास्त बुटा बुटीने नकडे केलं तर 2 महिन्यात खोली अलग सवारून गेली हा आशीर्वाद देते तसंच चालू सांगायची काय गरजच नाही किती साधू संत आपल्या गावामध्ये आले किती भागवत झाले फरक काय पडला दीवानी रे दीवानी ये दुनिया दीवानी दीवानी रे दीवानी अरे कितना समझाया संतों ने मगर कितना समझाया संतों ने मगर और बात किसी ने न मानी दीवानी रे दीवानी दुनिया दीवानी रे दीवानी ये दुनिया म्हणून बाबा श्रवण भक्ती श्रेष्ठ आहे परीक्षितांना 7 दिवसामध्ये मोक्ष मिळाला परीक्षितांना श्रवण भक्ती तशा तर भक्ती 9 प्रकारची आहे पहिली भक्ती श्रवण करले दुसरी मनन ध्यान तीजी भक्ति पूजा अर्चन तब पावे भगवान तूने आंगन नहीं बुहारा तूने मन को नहीं सुधारा कैसे आएंगे भगवान कैसे आएंगे भगवान कैसे आएंगे भगवान आशीर्वाद देतात काही मग एका गावची गोष्ट सांगतो मला दृष्टांत आठवलंय एकुलती एक पोरगी होती लाडाची होती आता एक पोरगी राहिल्यावर लाडाचीच आहे पण एवढाही लाड नाही पाहिजे ना खूपच लाड नाही पाहिजे तर ती एवढी लाडाची होती का 9-9 वाजता झोपून उठे रातभर हे चॅनल ते चॅनल रिमोट हातातच राही तिच्या 9-9 वाजता झोपून उठे ना माय तिच्या बेडजेवर चहा नेऊन दे एवढाही लाड तोंडही नव्हती घासव बिगर तोंड धुतल्यानंच ते चहा पे एवढा लाड त्याच्या पूर्वी लेडकीची आदत तर खूपच होती का ज्या डब्यात हात टाके तो चालता चालता डोळ्याच्या बट्टेच मुसकून टाके पोह्याच्या डब्यात हात टाकला तर पोहेच मुसकून टाके एवढी लेडकी आदत मिळून गेली लाडाची लग्न झाला नवऱ्या घरी गेली
लग्न झालं, नवऱ्या घरी गेली तर त्या सालीका नाही ज्या सालीच्या लग्न झाला. तुमच्या टपटप नाव आहे का पण? आता पण ठेवा गडीवर टपटप आपलं अंदामंदात मारत जायला लागेल. तर खूपच तीर पिकले त्या कुणबी आले. कुणबी होय तो कुणब्याच्या घरी गेली, कुणब्याचीच पोरगी होऊन त्या लग्न झालं. त्याच साली खूप तीर पिकला खूप. तर इले मायच्या घरापासूनच हेळकीची आदत होती. ढोली भरून गेली तीराला फुल टराटून ढोली भरून गेली. एवढा तीर पिकला. तो का करे बिचारा संध्याकाळी जे पहिले मारे राहत वावरात, रातभर वावरात जागरण करेल, सकाळीच घराले. हिनं काय केलं भाऊ, त्या ढोलीले खालतून पालन छेद अदली अदली पाहिली काढत जाय, रोज भाजत जाय ना गुळासन रेटत जाय बघा. तीर्थशंकरात जवळ येत वरी ढोली खाली. हा म्हणते आता घेऊन जाऊ का मार्केटले तीर? हट माय म्हणते आता नेऊन कोणता भाव भेटल का? आता तीर्थशंकरात येऊ द्या, तीर्थशंकरात न्यायला तर भाव भेटल. हो तूही चांगली सांगतस म्हणे. आणखी बिचारा गेला जागरण कराले. तीर्थशंकरात जवळ आली. आता घेऊन जाऊन का म्हणे? न्या ना बापा म्हणे. ते किती एक दाना नव्हता ढोली स्वतः चाटपूस करून ठेवून न्या ना बापा म्हणते. पण तो काय त्या दिवशी ढोली जवळ गेला नाही. पुन्हा की असा म्हणला ना वावरात गेला जागायला. बाईनं विचार केला, हा उद्या ढोली एवढं गेला याले तीर कधी नाही दिसले तर माई पूजापा तीर्थशंकरात ढोली दचकते म्हणे. तो रात्री जागरण करायला माऱ्यावरच आहे. या बाईनं काय केलं भाऊ, त्या दिवशी काळ रात्र होती अंधार. आम्हाला पांढरा हा उभा व्हायला हा कामरा दिला ना ब्लँकेट, तसा काळा घोंगडा पांघरला तिने अंगावर. बैलाच्या घोंगरू बनाय कमरेवर बांधून बैलाच्या घुंगरू बांधून कुदत गेली. त्या 5:12 वाजता तो झोपला होता वावरात तिथे. बोट्या जोरान टक्कर घ्या जागा होय. आता जसा आवाज गेला तसा तो उठून पाहिजे मारे हा काळा सैतान लोर 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 कापाले बसला. कोण होस माय म्हणते, ए कुणब्या खरा सांग, तुझ्यावर येऊ यावर जाऊ का बियावर जाऊ? तुझ्यावर येऊ का त्या ढोलीच्या तीरावर जाऊ? का मोरावच्या होता मावर ये म्हणाल. कोण होस ना कोण नाही माय म्हणते, तू ढोलीच्या तीरावरच जा म्हणते. इकडे कधी आली तर रगडल्याची वेळ ठेवे नाही. काराखाना दिसेच आहे. तो घुंगरू खलर वाजवायचे. बाईच्या कामात जमला. मांग फिरली आणि कुदत घराले आली. अंबे येईवा बाई आली घरी मस्त घुंगरू काढून ठेवला. ब्लँकेट काढला मस्त झोपली का. पण याने काय झोप लागते आणखी येते का? लवरच कापे मासी अंधारच होता. पूर्ण दिवस निघालेच होता. लवर कापत घरी आला. झोपली जायस आता म्हणते माय रोज 8 वाजता येतात.
हॅलो रोज 8 वाजता येतानाच खाली साऱ्या सकाळी येऊन गेल्यानं म्हणते ओ तुझ्या कपाळाच्या कोको कायम रावाचा होता म्हणून आलो म्हणते वाचलो म्हणते काऊन होता जबर जबर मोठा अशी म्हणत होती म्हणे यावर जाऊ का बियावर जाऊ तू यावर येऊ का ढोलीच्या तीरावर जाऊ का म्हणले तो म्हणे मग का म्हणलो म्हणे ज्या ढोलीच्या तीरावर जातो हटमाय म्हणे एक ना एक करून ठेवल्या तर मला जागाची नव्हती म्हणे जा सांगायला गेले ढोलीची तीराची ढोलीची होती आता का केलं ना का नाही म्हणे किती शाईनी जाऊन पाहिजेत भाऊ तर एक नाही का चाट पुसले केल्यावर होती ते ढोली साजरी राहिली तर म्हणते जाऊ द्या आमच्या हाताचा मैल गेला म्हणते आपणच जाऊ द्या गेला तर आमच्या हाताचा मैल गेला तुम्ही जिथे राहाल तर काही तीर कमावून टाकून म्हणते हा तीर कमवत जाईल ना हे खायच जाईल पहिली असा आशीर्वाद नाही दिला त्या म्हणा सास ससुर की सेवा करणं काही ना मानो आज बेटी मेरी रखना कुल केली बापाकडे गेली बापाच्या गळ्याला बिलकुल रडू लागली बाप खूप रडू लागला बापाने सांगितलं अगं सासू सासऱ्याची सेवा जशी याची वरात घरी आली भाऊ याची सुट्टी संपली 8 दिवसाच्या सुट्ट्या घेऊन आला पाहुणे घरी नवरीच्या सवासणी जवळ सर्व पाहुणे घरी सर्व मंडप डेकोरेशन लागलाय आणि यानं आपले कपडे उतरवले बस पुरा साजेच उतरवला नवरदेवाच्या काऊन जायचं होता 8 दिवसाच्या सुट्ट्या घेऊन आला होता माय म्हणते बापा तू हे पोशाख कशासाठी काढून राहिला बेटा आई मी 8 दिवसाच्या सुट्ट्या काढून आलो होतो मला आता नोकरीवर जाणे लाज नाही वाटत ते नवीन पोरगी घरी आली आपल्या का पाहिलं रे तिनं हे एवढं वैभव कशी सांभाळून रे ते मला आले म्हातारे गाया
या दोघांचं बोलणं ते नवरी एका बाजूला बसून आहे एका कुंकेले ते आपल्या मैत्रिणीला विचारते अगं ते दोघे मायले का बोलते तर का म्हणते म्हणे ते एक तिची मैत्रीण सांगून राहिली ते नवरीची अगं तुझा पती मिलिटरी मध्ये आहे 8 दिवसाच्या सुट्ट्या काढून आला होता तो आताचे आता मिलिटरी मध्ये जाऊन राहिला नोकरीवर रडायला बसली देवा आजच याच्या घरी आली रे पतीचा चेहरा नाही पाहिला माझे पती गोरे आहे का काळे आहे जर माझी पती त्या सीमेवर जातील एका गोडी लागली काय उपयोग रे माझं लग्न करण्याचं रडून राहिली अव जाते दरिया पार व धनी माझा जाते व दरिया तिच्या रडण्याचा आवाज याच्या कानावर गेला हा तिच्याकडे नाही पाहत तिकडे पाय देऊन तिले म्हणते रडू नको मी यावेळेस लवकर वापस येईल कारण आता लढाईचा जोमसोम चालू आहे वैरी शत्रू आपल्या सीमेकडे जोर करत आहे आणि मी त्या मिलिटरीचा कर्नल झालो फौजेचा कर्नल झालो मला पदवी मिळाली त्या फौजेच्या कर्नल म्हणजे मुख्य मी सैनिक तो माझ्या खांद्यावर भार आहे मला जाणे भाग आहे म्हणून मी जातो लवकर वापस येईन तो आई संग महालात राह एवढा बोलला निघाला पाहुणे का करतील भाऊ पाहिजे रिसेप्शन पे नवरदेवाच पडाला चालले आपल्या घराला पण वाजेवाल्याने पैसे नाही सोडला आम्ही का करून आम्ही वाजवलो नाही भाऊ नवरदेव गेला तर आम्ही का करून आमचा पैसा होणार घेतला तेही गेले त्या दिवस पासून दोघ्या सासू सुना त्या 7 लाखाच्या महालात राहत होत्या हा गेला पुन्हा आपल्या नोकरीवर लागला नोकरी करून राहिला त्या दिवस पासून त्या म्हातारीनं हाय खाल्ली लेकरासाठी बाप मेला लेकरा तुले कोण्या गोष्टीची कमी नाही केली रे कोण्याच गोष्टीची कमतरता नाही केली आज या म्हाताऱ्या आईला सोडून गेलास खूप रडायची रोज रडे आई माझी मायेचा सागर
आई मायेचा सागर तिला देव नाही आधार आई मायेचा सागर तिला देव नाही आधार आई माझी मायेचा आई माझे मायेचा सागर तिला तिने जीवन आधार माझ्यासाठी तू कष्टाच्या घामात कधी गेलेलं मुठभर घास कधी गळ्यात तुला उपवास चालताना तुला विडवे काट्याचे फास आई माझी मायेचा सागर लातीने जीवन आकार रोज रडेल आपल्या पोराची आठवणी आणि आठवण करता करता आजारी पडली माऊली. आजारी पडल्यानंतर खाना तुटला, तिचं जेवण बंद झालं आणि एक दिवस भगवंताला प्रिय झाली, सोडलं प्राण. पुन्हा याला बातमी गेली का तुझी आई मरण पावली. आपल्या आईच्या मरणाला गेला ऑफिस मध्ये, साहेब माझी आई मरण पावली, मला सुट्टी पाहिजे. असे म्हणतात बाबा. आता आमच्याही गावचे काही लागले मिलिटरी मध्ये, ते सांगतात का मिलिटरी वाल्याला एक कट्टे 1 महिन्याची 2 महिन्याची अशा सुट्ट्या भेटतात, तर वारंवार भेटत नाही असे सांगतात. मागच गेला रे 8 दिवसाच्या सुट्ट्या. माग सांगत होता का आई बिमार आहे, 8 दिवसाच्या सुट्ट्या काढून गेला. आता सुट्टी भेटणार नाही. होता निर्दयी ऑफिसर, सुट्टी त्याची दादा नाही केली रे मंजूर. नाही येऊ शकला आईच्या मरणाला. मी तुझ्यासाठी जीवन जाळीले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले. मी तुझ्यासाठी जीवन जाळीले बाळा, तुने नाही पाणी पाजले. 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 मेल्यावरती रडत कशाला, तुझ्या दार नको देऊ मसाला. तुझ्या दार नको देऊ मसाला. तुझ्या दार नको देऊ मसाला. मेल्यावरती रडत कशाला, तुझ्या दार नको देऊ मसाला.
तर नयाला मरणार गावकऱ्यानं त्या माऊलीची सतीगती केली. पैसा जरी तिचा लागला पण ते 14वीचा कार्यक्रम त्या सर्व गावकऱ्यांनी मिळून केला. म्हातारी मेल्यानंतर दादा त्या 7 लाखाच्या मालात ते एकटीच राहत होती. तिची सून देखणी होती, सुंदर होती, चांगल्या घराण्यातली मागली होती. तिच्या घराण्याला शोभेल अशी सुंदर मदनाची रती अगा त्या चंद्राची रोहिणी अन स्वर्गाची पाहुणी दिसत अशी. स्वर्गाची पाहुणी स्वर्गाची पाहुणी दिसत अशी. स्वर्गाची पाहुणी दिसत अशी. स्वर्गाची पाहुणी दिसत अशी. स्वर्गाची पाहुणी स्वर्गाची पाहुणी दिसत अशी. स्वर्गाची पाहुणी दिसत अशी. एवढी सुंदर होती ती, एकटीच राहायची. पर बाबा त्या पंचक्रोशी मध्ये एक असा नावाजलेला गुंडा होता, बदमाश. लोक थर्रा कापत होते त्याला. त्याच्या कानावर ही बातमी गेली, अबे म्हणे मिलिटरी वाल्याची बायको एकटीच राहते. सासू होती तर सासू गेली. खूप सुंदर आहे, तिचा नवरा मिलिटरी मध्ये आहे. आला तो एक दिवस चालू गेला तिच्या महालात. अगं कोटपर्यंत अशी राहशील, तुला वाटते तुझा पती जिवंत आहे? अगं तो कवासा मेला. तुझा पती जर जिवंत असता तर आपल्या आईच्या मरणाला आला असता. का त्याची वाट पाहतेस? बऱ्या बोलायला माझी पटराणी होय. त्याचा दरारा होता, त्याचा धाक होता बाबा. जवानी सबको भई है, जवानी सबको भई है. 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 शंकर जी को भरी जवानी, शंकर जी को भरी जवानी. शंकर जी को भरी जवानी. शंकर जी को भरी जवानी. पार्वती मोई पार्वती मोई है. जवानी सबको भोई है. जवानी सबको भोई है. जवानी सबको भई है. मान्य करावं लागलं तिला. प्रेम प्रकरण सुरू झालं. वादे केले, कसम्या खाल्ले, वचन घेतलं एकमेकांनी. मेरा महबूब मुझसे ऐसे मिला, मेरा महबूब मुझसे ऐसे मिला, जैसे चंदा से चांदनी मिलती है. मेरा महबूब मुझसे ऐसे मिला, मेरा महबूब ऐसा मिला. जैसे चंदा से चांदनी मिलती है.
भल्ले भिडते तशा गाण्यावर हो नाही जिजाऊ तर घेऊन म्हणतील लागन तर म्हणतील असे गाणे म्हणला म्हणजे वादे केले कसमे खाल्ले भाऊ प्रेम प्रकरण सुरू झालं तिकडं तो नोकरी करत आहे पुष्कळ दिवस झाले ना मग त्यानं विचार केला का आता बऱ्याची नाही रे म्हणे नोकरी आई होती तर बरं होतं आता माझी पत्नी एकटीच असेल माझी वाट पाहत असेल आपल्या घराला गेलो पाहिजे केली आजपर्यंत मातृभूमीची सेवा आता आपल्या संसाराकडे लक्ष दिलं पाहिजे बरी नाही गाणव बरी नाही गाणवकारी बरी नाही रे नवकरी बरी नाही रे नवकारी तरुण पत्नी माझी घरी 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 आपल्या घराशी जाईन संसारे आता सुखाचा करीन गेला मिलिटरी ऑफिस मध्ये सरळ राजीनामाच देऊन दिला नोकरीचा राजीनामा पत्रच देऊन दिला साहेबाच्या हातात काऊन रे आता नोकरी नाही करायची आहे साहेब मला खूप केली म्हणे मातृभूमीची सेवा आई मेली मला सुट्टी नाही मिळाली माझी पत्नी एकटीच असन साहेब माझी वाट पाहत असन आपल्या घरी गेलो पाहिजे त्याने एवढी इमानदारीनं नोकरी बजावली आपल्या जीवाची पर्वा न करता त्याला इमानदारीने नोकरी केली म्हणून त्याला त्या काळामध्ये 20,000 रुपये बक्षीस मिळाले बक्षीस याच्यानं चांगलं काम केलं म्हणून बक्षीस दिले 20,000 त्याला साहेब गव्हर्नमेंट कडून 20,000 रुपये बक्षीस मिळाले पण बाबा काय झालं का ते 20,000 जेव्हा त्यानं आपल्या हातात घेतले ते का मुंबईचे टाकून पाहिले त्याला ते 20,000 घेताना इकडं बायकोच्या मागं एक गुंडा लागला इकडं घरी प्रेम प्रकरण सुरू आहे आणि याच्या मागं त्या पैशासाठी मुंबईहून एक गुंडा लागला 20,000साठी आपले लत्ते भरले सुटकेस मध्ये पैसे भरले रिझर्वेशन गाडीचा डब्बा केला आणि त्या गाडीच्या डब्यामध्ये जाऊन बसला तो डाकू त्याच्या मागोमाग त्या डब्यात घुसला अशासाठी 20,000साठी मुंबईहून गाडी सुटली तर या नागपूरच्या स्टेशनवरती गाडी आली 5 मिनिटं गाडी थांबली नागपूरला तो डाकू विचार करे आता पैसे हिसकू कसे याच्याजवळून हा मिलिटरीवाला ताकदवार होता अमोरा सामोरा जाऊन पैसे हिसकता येत नव्हतं काही हरकत नाही तू जेथपर्यंत असेल तिथपर्यंत येईल पण 20,000 तर नाही असा याचा पक्का विरादा होता नागपूरहून गाडी सुटली जाता तर सरळ इटारसी स्टेशनवर थांबली इटारसी स्टेशन पडते त्याच्या गावला जायला इटारसी स्टेशनवर गाडी थांबली तिथून उतरला तो बिचारा तिथून 2 किलोमीटर गाव आहे त्याचं फक्त 2 किलोमीटर कसबाव नावाचा खेडा घेतली सुटकेस चालला पायदल आपल्या घराला हाही त्याच्या मागं लपत छपत हा डाकू 20,000साठी पोहोचला घरापर्यंत घरी आला बायकोला वाटलं पती स्वयं आहे दुसरे कोणी नव्हे बाल्टीत पाणी आणलं त्याच दिवशी चेहरा पाहिला तिनं मा पती कारा आहे का गोरा आहे त्याने त्या दिवशी पाहिलं का माझी पत्नी गोरी आहे का कारी आहे त्यावेळेस मर्यादा होती माय बापू घुंगट राहायचे लग्नामध्ये घुंगट राहायचे येतपर्यंत ते पासिंगचा बेस झाला का गेले तर ते याला वाकायचे ते 3 कोणी असे राहत ना तो मार याला वाका असे सामने राहत ते बेस झाला गेले तर ते मरीचा थोडा राग त्या पासिंग असाच एका बाईचं लग्न ज्याला घुमटाची चाल होती तिच्या बापानं त्याला लग्नामध्ये जोडे घेतले होते लाल जोडे घेतले तर हा पहिल्यांदा दिले आणायला गेला आता बोला एवढी मर्यादा नवरा बायको आहे एका सीटावर नाही बसते काही असते ती मोठी लाज त्याला तो एका सीटावर नाही एका सीटावर
घुंगट होता हिच्या टाकला. ठेसन आला का त्याच्या डोळ्याकर पाहिजे. हा उतरल तर मी उतरेन. ते घुंगटातून त्या डोळ्याकर पाहिजे. तो डोळा त्याला दिसला ना डोळा का म्हणे आहे बसला. मी काय उतरू. तो उतरल तर मी उतरेन. चालली गाडी तर हिच्या त्यागणी कुणा खिडकीकर पाहत होती का कुणाकर पाहत होती. तर तो उतरला आणि त्याच्या जागेवर दुसरा लाल डोळ्याचा येऊन बसला. त्याला का वाटला येते म्हणे मा मांग येईल म्हणे आता मा मांग पण चालतं म्हणतात होई. एवढी लाज द्यायला बोलायची एवढी मर्यादा होती. उतरला गाडी गेली सुटून. हे पाहिजे तर मग ते लाल डोळ्याच्या बसला असता आहे ना. आता याच्या गावाला लाल डोळ्यावाल्याचा हा उतरला तर हे त्याच्या मग हे उतरली. तो चालला तिच्या मांग चालली. तो आपल्या घरी गेला. हेही त्याच्या घरी. त्याची बायको म्हणते हे कोण होय असल कोणी म्हणते पाणी गिनी प्यायला आली असल म्हणते. हे दोघही नवरा बायको बोलतेच आहे. ते सुटकेस धरून त्याच्या घरात येते. ते म्हणते त्याची बायको हे तुम्ही इले ओळखाचे नाही. हे आमच्या घरात कसे दसले. यायच्या जमला झगडा. मग तिनं घुंगट फेकलं आला मग याच्या धरलं काढलं. तुला सरम नाही लागे म्हणजे लग्न करायला आला होतास वरकी होती तुला. आता कोण होय म्हणतेस. तो असा होता पहिले घुंगटा. तो गेला तर बेसत झाला घुंगटाची. त्या दिवशी यानं एकामेकाला पाहिलं रे बाबा. पाय धुतले यानं जाऊन. आता त्यावेळेस सिलेंडर गॅस कुठे चुलीचा स्वयंपाक. चुलीजवळ स्वयंपाक म्हणला बाईनं. पती लांबून आले उपाशी आले. स्वयंपाक केला. विचारू लागला आईला. आईचे बातमी का झालं होतं ग. रोज आठवण करायची म्हणे तुमची. रोज लढे सकाळ संध्याकाळ तुमचीच आठवण करे. अन्न पाणी सोडलं आईनं आणि एक दिवस मरून गेली म्हणे. खूप रडला आईसाठी विचारा. स्वयंपाक झाला. एका ताटात त्याला जेव वळले एका ताटात आपण जेव वळले. हे दोघंही जेवत आहेत. तर तो जो 20,000साठी गेला होता का नाही तो मागच्या दारातून घुसला. पहिलेच्या काळात ढोल्या राहायच्या. त्या ढोलीच्या मागं जाऊन लपून राहिला. तुला झोपू देईन पर 20,000 नी. पक्का वादा होता त्याचा. ढोलीच्या मागं लपून राहिला. तेथून पाहते का नवरा बायको आहेत रे म्हणे. बिचारे म्हणे किती प्रेमानं जेवू वाढलं म्हणे. मी एवढ्या चोऱ्या करून येतो तरी माझ्या घरची खास नाही चारे म्हणे. असं त्याला नवल वाटलं. झाले दोघाचे भोजन ग झाले दोघाचे भोजन. झाले दोघांचे भोजन झाले दोघांचे भोजन झाले दोघाचे भोजन झाले दोघाचे भोजन. झाले दोघांचे भोजन झाले दोघांचे भोजन गेले पलगी सयन माझ्या गाला. पलगी सयन माझ्या गाला. गेले पलंगी सायन माझ्या दारा. पलंगी सायन माझ्या दारा. ओ गेले पलगी सयन माझ्या गाला. पलगी सयन माझ्या गाला. गेले पलंगी सायन माझ्या दारा. पलंगी सायन माझ्या दारा. जेवण झालंय असं. उपाशी होतात. लांबून आला. जेवण झालं. नशा अन्नाची चढली. गेला पलंगावर झोपी गेला. बायको पाय दाबून राहिली. आणि हा ढोलीच्या मागून 20,000साठी जेवायला. आता मुंबई पासून तो नवल पाहिजे. धन्य रे बिचाऱ्याची बायको. का सेवा करून राहिली म्हणे पतीची. पाय दाबत आहे. हा भर झोपीमध्ये गेला. मस्त झोप लागली याला. एवढ्यामध्ये का झाला का जो समोरचा दरवाजा होता तो बाहेरून कोणीतरी ठोकत होता. तो कोण. तो रोजचा येणारा हुंडा गावचा. तो कवा ठोकत होता बाईला. बस म्हणे आता पती जर जागे झाले माझं काही खरं नाही म्हणे. आता पाहिलं जाऊन तोंडाजवळ तर भर झोपेत होता. हळूच पलंगाच्या खाली उतरली. ज्या दरवाजाकडचा आवाज आला ठोकण्याच्या त्या दरवाजाची कडी उघडली. दरवाजा जसा उघडला तसाच तो रोज येणारा गुंडा कळून धावला. अरे भेटीसाठी जीव तळमळते आणि दर्शन द्या सकळा.
जीव तळमळते ओ भेटीसाठी जीव तळमळते दर्शन द्या सगळा पांडुरंगा मंदिराचं दार उघडा ओ पांडुरंगा मंदिराचे दार उघडा ओ पांडुरंगा मंदिराचे दार उघडा भेटीसाठी जीव तळमळते भेटीसाठी जीव तळमळते दर्शन द्या सगळा भेटीसाठी जीव तळमळते दर्शन द्या सगळा पांडुरंगा अहो पांडुरंगा मंदिराचं दार उघडा पांडुरंगा मंदिराचं दार उघडा भेटीसाठी जीव तळमळते भेटीसाठी जीव तळमळते दर्शन द्या सगळा हो पांडुरंगा मंदिराचे दार उघडा हो पांडुरंगा मंदिराचे दार उघडा हो पांडुरंगा मंदिराचे दार उघडा तशी दाराची कडी उघडली तर दरवाजा उघडला तसाच तो रोज येणारा गुंडाईच्यावर खळवळून धावला. कागा रोज हा दरवाजा खुला राहत होता, कडी लागली राहत नव्हती. का म्हणून कडी लावलीस तू आज? कशासाठी कडी लावलीस? रोज दार खुला राहे आज बंद का केला व रोज खुला राहे आज बंद का केला व रोज खुला राहे आज बंद का केला रोज खुला राहे आज बंद का केला रोज खुला राहे आज बंद का केला व रोज खुला राहे आज बंद का केला व रोज खुला राहे आज बंद का केला रोज खुला राहे आज बंद का केला रोज खुला राहे ते म्हणत आहे अहो घरी पती आले अहो घरी पती आले राया हळून बोलाव घरी पती आले राया हळून बोलाव घरी पती आले राया हळून बोलाव गणपती आले राया हळून बोलाव गणपती आले राया हळून बोलाव घरी पती आले राया हळून बोलाव घरी पती आले राया हळून बोलाव गणपती आले राया हळून बोलाव गणपती आले हा तुझे पती आले? हो. किती दिवसाच्या सुट्ट्या घेऊन आला? सुट्ट्या गिट्ट्या काही नाही, जन्मजुगाचे चालले. मगाशीच म्हणत होते म्हणे आता मी नाही जाणार करू म्हणे सुखाने संसार. आता जाणार नाही आहेत म्हणे, राजीनामाच देऊन आले. मग आता कसं करायचं? पुन्हा वचन दिली होती मला का माझा पती जरी वाचून आला त्याचा प्राण घेणे पर तुम्हाला सोडणार नाही म्हणे होतीस ना? हो म्हणे मी आताही आपल्या वचनावर तयार आहो, आताही तयार आहो. तुम्ही एक काम करा म्हणे आता भर झोपीत आहे म्हणे तो, भर झोपीत जावे जावे लवकर आणि घेऊन यावे तलवार आणि पती पलंगावर निजला आहे, पती पलंगावर निजला आहे. पाते पलंगावर निजला आहे पाते पलंगावर निजला आहे पती पलंगावर निजला आहे, पती पलंगावर निजला आहे. पाते पलंगावर निजला आहे पाते पलंगावर निजला आहे तो मुंबईहून 20,000साठी आला. अरे वारे बाई म्हणे पतीला प्रेमानं जीव वाढलं, त्याचे पाय दाबत होती ना, आता त्याला म्हणते म्हणे का तलवार आण. अहो लवकर जा, हाताचा भर झोपीत आहे, पटकन घेऊन या. पानाला चुना नाही लागत आला का शमशेर घेऊन आपली तो तलवार बाईच्या हाती देऊन बाई बसली रे पतीच्या छातीवर जाऊन. तो
तो झोपेत आहे भर, त्याच्या छातीवर जाऊन बसली तलवार घेऊन आणि यानं दोन्ही हाताने त्याचे हात धरून ठेवले. उठला गिटला तर म्हणे, म्हणून यानं दोन्ही हात धरून ठेवले त्याचे. हा 20,000साठी गेला, त्याच्या नवल पाहून राहिला. वारे बाई उछलले तलवार मारली, बा 4 बोट बाकी होता या गर्दनीवर लगाले. धावला का तो, ढोलीच्या मागून धावला तो. 20,000साठी आला होता तो. धावला, पकडलीच तलवारीचं आणि ओढलीले खालत पलंगावर. त्याच्या छातीवर 1 लात मारली, ज्याने हात धरून ठेवले तर तो भीतीवर जाऊन पडला. तोही कमजोर नव्हता 20,000वाला, तोही डाकूच होता. तो भीतीवर जाऊन पडला आणि मग याले उठवलं. उठ रे बाबा उठ. उठून बसला पलंगावर. विचार करू राहिला, म्हणे जेव्हा मी झोपी गेलो तर माझी बायको माझी पाय चेपत होती. हे 2 जण कोण असतील? हिच्या हातात आता तलवारही दिसते बायकोची. तो मुंबईचा जो 20,000साठी आला तो म्हणते तू विचार करून राहिलास, मला माहित आहे आम्ही कोण हो म्हणून विचार करतेस ना. मी मुंबई पासून त्या पाठलाग करून राहिलो म्हणे 20,000साठी. गाडीत डाव नाही जमला. विचार केलो म्हणे तुझ्या घरी येईन, पैसे नेईन. तुझ्या घरापर्यंत आलो म्हणे. बाबा रे तुझ्या घरी येऊन हा तमाशा पाहिला रे. हे तुझी बायको तुझे पाय दाबत बसली होती ना, आणि हा कोण हा विचार करतेस ना तू. अरे हा तुझ्या बायकोचा धगड वय रोज येणारा. का करतेस आता निर्णय तू लाव म्हणे, का लावायचा आहे तुला. उतरला बाप पलंगावर. ते 20,000चा बंडल त्याच्या हातात दिलं. घे बाबा. 20,000 घेतले. तो निघाला, गेला तो. आणि मग बायकोला म्हणते त्या गावच्या गुंड्याला तुला रोज यायला त्रास होत असेल रे बाबा. 5 किलोमीटर येते का 10 किलोमीटर येते, रोज तुझे पाय दुखत असतील. बायकोला म्हणते आवडीची वस्तू अरे आहे तुझी दादा. त्या गुंड्याला म्हणते आवडीची वस्तू अरे आहे तुझी दादा, आणि घेऊन जा गोविंदा गा आपल्या घरी. घेऊन जा गोविंदा रे आपल्या घरी. घेऊन जा गोविंदा रे आपल्या घरी. घेऊन जा गोविंदा रे आपल्या घरी. तो घेऊन जा गोविंदा गा आपल्या घरी. तू घेऊन जा गोविंदा रे आपल्या घरी. घेऊन जा गोविंदा रे आपल्या घरी. घेऊन जा गोविंदा आपल्या घरी. दादा आवडीची वस्तू आहे तुझी दादा, अरे घेऊन जा गोविंदा आपल्या घरी रे. जा म्हणे घेऊन जा. पत्नी रडाले बसली. माझं चुकलं हो पती देवा, मला माफ करा. काही चुकलं नाही म्हणे तुझं, काही चुकलं नाही. अगं आता ते दिसत नाही ते फळ, नाही तर पहिले ते मैदी राहत होती त्याच्यावर तो इंद्रायण नावाचा फळ पिवळा अनेळ्यासारखा दिसत राहत होता ना. तो किती ह्या अनेळ्यापेक्षाही पाहायला सुंदर दिसे तो, लाल भबाक. पण एवढा कडू राहते तो अंदर मध्ये, खाण्याच्या काबिल नाही राहत. तसं तुझं अंतकरण आहे म्हणजे तू वरून जरी एवढी सुंदर दिसत असशील पण काही कामाची नाही गमने. पेंटरने एकाने बाहुली बनवली, खूप सुंदर दिसते, पण तिला कधी आपण म्हणलं का जाबर बेटा 1 गिलास पाणी या नानन का ते, तशी तू माय काही कामाची नाही म्हणे. एका कुंकावा पायी दुरा मैना उडून जाईल, रागो एकाला राहील याद मैनाची
एकला राहिला एका कुंकवापायी दुरा एका कुंकवापायी दुरा मैना उडून जाईल रागो एकला राहील याद मैनाची येईल रागो एकला राहील याद मैनाची येईल एका तुझ्या बाई दुरा एका तुझ्या बाई दुरा मला एकली राहिला दोन दिवसाची संगत साथ सोडून गेली रे दिव्यालेवात दोन दिवसाची संगत साथ सोडून गेली दिव्यालेवात रागो दुरान मैना दूर आठवणीची भयान रात तुझ्या नावाचा गोंधळ माझ्या हाताला मिळवीन याद येता तुझी मैना हात मायेला फिरवीन याद येता तुझी मैना हात मायेला फिरवीन यादव येतो तुझे मैना यादव येतात नाही मैना एका कुंकवापायी दुरा एका कुंकवापायी दुरा मैना उडून जाईल रागो एकला राहील याद मैनाची येईल रागो एकला राहील याद मैनाची येईल एका कुंकवाबाई दुरा मैना उडून जाईना राघो एकला राहिला याद बैठची येईना 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 जा म्हणे तुझं मनासारखं झालं आता. सुखानं राह म्हणे त्यावेळी दादा त्याला तुकाराम महाराजांचं अभंग आठवलं. अरे सोडवे ना बंधू सोडवे ना बंधू बाप्पा पाठची बहीण सोडवेला बंधू पाठाची बहिणा होणारे आपल्या या जगात कोणी नाही. मामा मामी मावसा मावशी काका चुलता चुलती बहीण भाऊ भाटवार कोणीच नाही.
तेजाची गायना गोरा राये बापा शेवटच्या चरणामध्ये महाराजांनी सांगितलं रे तू काय म्हणे तुला सोडेना तू कामाने तुला सोडवेला कोणी एका चक्रपाणी वाचोनिया बाबा एका चक्रवाले वाजोने आला सोडेना माझ्या दादा पाठची बहीण सोडेना दादा रे पाठची बहीण सोडावे नामानो पाटाचे बाहेना सोडावे नामानो पाटाचे बाहेना आठवलं त्याला तुकाराम महाराजांचं कळवा संताचं खरंच रे संतानं सांगितलं तर बरोबर आहे कोणीच कोणाशी नाही रे या जगात आणि त्याच रात्री त्यानं असं निर्धार केला दिवस निघल्यावर ही घेईन संन्यास नाही मी आणि मास बापा चुकणार रे दिवस निघला का मी संन्यास घेईन म्हणे आणि खरंच रे दिवस निघला आणि तसाच ज्या अवस्थेमध्ये होता त्या अवस्थेमध्ये निघाला घराच्या बाहेर आणि जाऊन त्या गंगेच्या किनाऱ्यावर बसला भगवंताचं भजन करत हे सर्व कहाणी त्या नवई साधुल्यानं सांगितलं असं असं घडलं बाबा म्हणे माझ्या जीवनात नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे असं असं माझ्या जीवनात घडलं रे बाबा आपलं. आणि मग मी घरदार सोडलं. ज्या दिवस पासून या घरी या गंगेच्या किनाऱ्यावर आलो त्या माझ्या 900 एकर शेतीचं का झालं, माझ्या 7 लाखाच्या महालाचं का झालं,
त्या बायकोचं का झालं मला ठाऊक नाही रे बाबा. गा तेव्हापासून या गंगेच्या किनारी तेव्हापासून गंगेच्या किनारी तेव्हापासून या गंगेच्या किनारी आठवितो श्रीहरी रे आनंदाने आठवितो श्रीहरी असे हे महान संत मुक्तानंद स्वामी ह्या आपल्या भारत देशात झाले. ह्या 50 वर्षामध्ये 50 वर्ष या 1-2 वर्ष जास्त झाले असतील त्यांना देह सोडलं. असा महान साधू ह्या कलियुगामध्ये अवतरला माय बाप. तर बाबा आणि खरंच आहे या जीवनामध्ये कोणी कोणाचं नाही रे, फक्त एकच तोच भगवंत ज्यानं आपल्याला पाठवलं या पृथ्वी तलावावर आणि त्याच्या चरणात आपल्याला शेवटी अंतिम वेळी त्याच्या चरणात जायचं आहे. म्हणून त्याचं भजन करा माय बाप. मी असं नाही म्हणत का तुम्ही आपले कामधंदे सोडा, आपलं प्रपंच सोडा. नाही नाही नाही, प्रपंच कोणी परमार्थ करावे, भजन करावे वेळोवेळा. वर्षातून एकदा आपल्या गावात कार्यक्रम येते माय बाप, काही गोष्ट नाही आहे, वर्षातून येते. म्हणून जिद्दीनं चिकाटीनं भावभक्तीनं साह्य करा. आणि हा 1 दिवसाचा म्हणा 7 दिवसाचा भागवत असं हा गोड करा. ते का ठेवलं या जीवनामध्ये काहीच नाही, फक्त भगवंताचं नाम स्मरण करा. ज्यानं दिले हात पाय त्याचे एवढे उपकार रे आणि तयासी गवार विसरला, तयासी गवार तर अशा प्रकारे तुमच्या समोर मी कार्यक्रम सादर केलं. वेळ झाली तर असू द्या, तिकडं कार्यक्रमाला आपल्याला सुरू करायलाच वेळ झाली होती. आता 1:30 वाजलं. नाही आम्ही आता जिथे कार्यक्रम करतो तिथं वर्षभरच चालू आहे आमचं. आम्हाला तेच आहे आमचं, आम्हाला ते चालू द्याच म्हणतात, तर बंद नाही म्हणत. असू द्या, आता ऊस गोड झाला म्हणजे त्याला मुळा सकटच नाही खास. पुन्हा काही चान्स ठेवा ना मला यायचा का, बस एका जनामध्ये माझा पत्ता कट करून राहिले. आता बोलवायचं नाही का दुसऱ्यावर आणखी. हा तर मग बाकीसाठी ठेवा ना सांगासाठी, एकाच दिवशी सांगून देऊ पुरा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली कार्यक्रम आहे. या इतके जण नको याल, भेव लागते आम्हाला याच्यातून. हृदय थरकाप सुट्टे एवढी पब्लिक पाहून अंगाले. असो, उद्या जास्तीत जास्त संख्येने या. गोपाळकाल्याचा प्रसाद आहे आणि आवडीनं गोपाळकाल्याच्या कार्यक्रमाला येऊन प्रसाद ग्रहण करा, एवढीच तुमच्या चरणास विनंती करा.